नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 26 जानेवारी निमित्त अतिशय सोपे, सुंदर व सहज पाठ होणारे मराठी भाषण घेऊन आली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जे ज्याचं कामी, पडो देह माझा नमामी नमामी। परमपवित्र माझ्या या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार। आदरणीय व्यासपीठ, ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि माझे गोड बोल ऐकून घेण्यासाठी उपस्थित असलेले पालक वर्ग, मी धैर्याने विचार प्रकट करावे यासाठी टाळ्या देऊन प्रोत्साहित करणारे माझे बालमित्र, मी श्रद्धा भगवान मुंडे। आज मी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती। सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मला या ठिकाणी भाषण करण्याची संधी दिली व मला मार्गदर्शन केल्याबद्दल मी माझ्या वर्ग शिक्षकांची आभारी आहे। आज आपण येथे आपला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत। 15 ऑगस्ट 1947 रोजी एक सोनेरी पहाट झाली आणि आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। पण तेव्हा आपल्याकडे स्वतःचे संविधान नव्हते। आपल्या देशाचा कारभार आपण तयार केलेल्या नियमानुसार चालावा म्हणून संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि खऱ्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला। त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। हा आपला राष्ट्रीय समारंभ आहे। तो संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी नवे संकल्प केले जातात। हा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण आपल्या देशाला अधिक सदृढ, सुखी व समृद्ध बनवले पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा वापर नेहमी देशहितासाठी केला पाहिजे। शांतता, समता, बंधुता ही मूल्ये आपण जोपासली पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा नेहमी आदर राखला पाहिजे। हीच खऱ्या अर्थाने आपल्या देशासाठी आपली मानवंदना असेल। आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवते। जाताना मी एवढंच म्हणेन, देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम। देशासाठी जन्म आपला, सेवा आपले काम। त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण, त्याच्यासाठी चंदन होऊन झिजवीन माझे प्राण। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपविते। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या।